कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता गेले अनेक वर्ष तुम्ही काँग्रेस पक्षाचं सातत्यानं काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं डावलण्याचा प्रयत्न होतोय। शेवटी मतदारसंघामध्ये जनतेने तुम्हाला 3 वेळाला संधी दिली। विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही कामं केली जरी असली तरी सुद्धा अजूनही विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय त्या बैठकीमध्ये आज झालेला आहे। दुसऱ्या पक्षात म्हणजे कोणता पक्ष आहे काय? त्याच्यामध्ये आता आपल्याला निश्चितच पाहिलं असेल देशामध्ये किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत आहे की विकास कामाला जर गती या मतदारसंघात आपल्याला द्यायची असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। संग्राम थत्ते म्हणून काय भूमिका घेणार आता? कार्यकर्त्यांचं तर मत जाणून घेतलं, तुमची वैयक्तिक? नाही, माझी वैयक्तिक भूमिका मी पहिली स्पष्ट केली होती। कार्यकर्त्यांची संवाद करून मी माझी भूमिका ठरवणार आहे। आता कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं बहुतांश मत आहे की तुम्ही राजकीय भूमिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून घेतली पाहिजे आणि तिथंच आपल्याला योग्य तो न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। तुमची भावना साधारणतः या संदर्भात काही बोलणं झाले का? पुढील पक्षप्रवेश कसा असेल काय असेल? साधारणतः पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला म्हणजे मंगळवारी आता दिवसभरामध्ये मी सकाळच्या वेळेत साधारणतः पक्षप्रवेश होईल आणि त्या पक्षप्रवेशाला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय बावनकुळे साहेब असतील, माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश त्या ठिकाणी मुंबईला होणार आहे। साधारण किती कार्यकर्ते घेऊन तुम्ही प्रवेश करणार आहे? कारण भोर तालुक्यामधल्या मतदारसंघामधले जेवढे काही पूर्वीचे पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी होते तिन्ही पक्षांचे अध्यक्ष, तिन्ही तालुक्यांचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे विविध फ्रंटलचे सर्व अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती भोरचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ भोरचे सर्व संचालक, पुण्यातील दत्त दिगंबर सहकारी वाहतूक संस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे तालुक्यामधील लहान मोठ्या असणाऱ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी, बऱ्याचशा गावातील सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन असे बहुतेक प्रमुख कार्यकर्ते जे आहेत त्यांची प्रवेश त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे, काँग्रेस नेतृत्वाने तुमच्याशी काय